नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते। चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला। कसा होता आजचा आपला ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू बघा। त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे माझे जे डेली ब्लॉग्स आहेत किंवा रेसिपी व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। किचन मध्ये आल्यानंतर रोजचा पडणार एकमेव प्रश्न म्हणजे की भाजी काय बनवायची, आणि ते पण 2 टाइम सुचतच नाही काही, कारण इथे भाज्या पण व्यवस्थित मिळत नाही। म्हणजे भाज्या आहेत, भरपूर आहेत, पण आपल्या इकडच्या नाही, ते इकडच्या वेगळ्याच, त्या कशा बनवायच्या ते पण समजत नाही। आणि थोड्याफार आपल्या इकडच्या आहेत तर तेच रोज रोज खाऊन कंटाळा आलाय। रोज तेच प्रश्न की काय बनवावं काय बनवायचं, तर इथे एक तुकडा पण बघायला मिळत नाही, कारण इथे कंटिन्यू पाऊस असतो। कंटिन्यू पाऊस असल्यामुळे कोथिंबीर हे पीक जास्त पावसामुळे येत नाही, त्यामुळे इथे कोथिंबीर काय बघायला पण मिळत नाही। आणि जरी कधी आली मार्केटमध्ये तर 5 रुपयाला 3च झाडं मिळतात, ते पण एखादा पाला असतो आणि काळी असते, फक्त जास्तही पाला नसतो, एकदम थोडीशी अशी छोटे छोटे झाडं असतात, ते पण 5 रुपयाला 3 झाडं, कधी कधी 10ला 3 झाडं असतात, अशी परिस्थिती आहे। असं पण आहे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी मिळत नाही त्या इथे खूप छान मिळतात। प्रत्येक स्टेटची काहीतरी खासियत असते। तर आता मी गावाकडून पण काही कडधान्य आणलेले आहेत, त्यापैकीच आज काहीतरी बनवते। एवढ्याच तुरी मी भाजी बनवण्यासाठी घेतलेल्या आहेत, जास्तही नाही घेतल्या, कारण ह्याच खूप होऊन जातात आणि भाजी नंतरनं ठेवली की ती खराब होऊन जाते वातावरणामुळे, त्यामुळे जास्तही काही बनवत नाही। हे बघ इकडे काय आहे, जाऊ नको खाली। काय ग काय, चल माझ्याकडे, मी तुला घेऊन जाते, चल चल। येते का कुठं, मस्त आहे असे, जाऊ नको, कमी झाले ताव आता, आधी लय होते। बरोबर खट्टे केले बघा ना। हा घसरले बघा, आहे का, तिथले घसरता ओल्लं झालं। कशी बघतात त्यांचे लाल लाल डोळे, किती क्यूट दिसतात। खायला ते काळूचे पानं, नाही गवत, ते झाड आहेत फांद्या कशाचे तरी, त्यांना वाटलं आपण काहीतरी खायला चाललंय, सगळे जमा झाले। ते पा कशी दोघं मस्ती करतायत, आपण म्हणलं काहीच नाही, तसंच आलं, आपल्या काही डोक्यातच नव्हतं। चलो एखादी जरी अशी गोष्ट ना। आणि कॅम्पमध्ये खूप सारे पेरूची झाडं आहेत, पेरू पण चांगल्यापैकी पिकले आहेत, पिकून सगळे खाली पडलेत, बघू शकता। तर फ्रेंड्स, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा। त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे माझे जे डेली ब्लॉग्स आहेत किंवा रेसिपी व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। आणि हेही नक्की कमेंटमध्ये सांगा की नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कोणता बघायला आवडेल। चला तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते, बाय बाय।